ध्यानात गेल्यावर विचारांवर ताबा कसा मिळवायचा, विचाररहित कसं व्हायचं, मनाला कंट्रोल कसं करायचं, असे बऱ्याच वेळेस हे प्रश्न येत असतात, की ध्यानात गेल्यावर मनच लागत नाही. तर सगळ्यात अगोदर ध्यानामध्ये गेल्यावर विचारांना कंट्रोल करण्याची तुम्हाला गरजच नाहीये. विचार जर येताय तर येऊ द्या, त्यांचं स्वागत करा. उलट तुम्ही ध्यानात गेल्यावर असं म्हणा, की आणखीन विचार येऊ दे. कारण काय आहे ना, की ज्यावेळेस आपल्या ध्यानामध्ये विचार येतात, तर सगळ्यात अगोदर आपण स्वतःला त्या विचारांशी आयडेंटिफाय करतो, की मीच हे विचार आहे. माझ्या मनात असे विचार कसे येऊ शकतात? कधी ध्यानात खूपदा असे घाणेरडे विचार देखील खूप येतात. तर आपण मग डिस्टर्ब होऊन जातो, की ध्यानामध्ये बसून मी ध्यान करतोय, देवाचं ध्यान लावतोय आणि मला असे विचार का येत आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे, की ध्यान करत असताना विचार हे येणारच आहेत. तुम्ही विचार शून्य व्हायची गरज नाही आहे. ध्यान म्हणजे काय? तर तुम्हाला तुमच्या विचारांपासून एक डिस्टन्स क्रिएट करायचा आहे. तुम्ही विचार नाही आहे. तुमचं मन नाही आहे. तुम्ही तुमचं शरीर नाही आहे. तर ध्यानात गेल्यावर ज्यावेळेस अशी स्टेट येईल, की जेव्हा तुम्ही तुमच्या विचार आणि शरीर ह्या दोघांना ऑब्झर्व्ह करू शकाल, त्यांच्यापासून तुम्ही वेगळे आहात, ही जी अंडरस्टँडिंग आहे, ही जी जाणीव आहे, ही तुम्हाला डेव्हलप करायची आहे ध्यानामध्ये जाऊन. आणि मग तुम्हाला फरक नाही पडणार. विचार येतायत तर येऊ दे, येऊ दे. आणि एक वेळ अशी येईल, की ते विचार थकतील. कारण तुम्हाला फरकच पडत नाही. ते आले तरी फरक पडत नाही, गेले तरी फरक पडत नाही. आणि मग ते विचार हळू त्यांची जी इंटेन्सिटी आहे, ती कमी व्हायला लागतील आणि तुमचं जे खरं स्वरूप आहे, जसं विचारांचं ढग हे बाजूला सरवत जाईल, बाजूला सरसावत जाईल, त्यावेळेस तुमचं जे खरं अस्तित्व आहे, खरं तुमची चेतना आहे, ती वर येईल आणि ती प्रकट होऊन तुम्हाला तुमचं खरं चैतन्य दिसू लागेल. ही ध्यानमय अवस्था आहे.